नमस्कार, मी भावना. मी नेहमीच माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या शाळेबद्दल तुम्हाला सांगत असते. आज पण मला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की तुम्ही नेहमीच मराठी शाळेबद्दल कौतुक करत असते, आमच्या मुलांबद्दल कौतुक करत असते. अशीच माझी एक विद्यार्थिनी आहे बघा, ही दिव्या जांगीड नाव आहे तिचं, आणि तिची चित्रकला अतिशय उत्तम आहे. म्हणजे एखादा आर्टिस्ट क्लास करून सुद्धा इतकी चित्र छान काढणार नाही, इतकी तिची चित्रकला सुंदर आहे. तिने कोणताही क्लास केलेला नाही आहे, ती उपजतच तिच्याकडे ती कला आहे. आणि तिने एका ह्याच्यावरनं फोटोवरनं चित्र काढलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते आज. हे बघा, हा आमच्या बाईंच्या नातीचा फोटो आहे आणि बाईंनी तिला तो फोटो काढण्यासाठी दिला होता. तुम्ही बघू शकता तो फोटो किती हुबेहूब तिने काढलेला आहे. हे बघा, तुम्हाला लगेच कळेल इतकी उत्तम तिची चित्रकला आहे. मला खूप कौतुक वाटतं तिचं. तुम्ही सुद्धा बघावं अशी माझी इच्छा आहे. आमच्या मुलांचं कौतुक करावं तुम्ही, की इतकी सुंदर ही उपजत कला असणारे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहेत. तिची आणखीन तुम्हाला बाकीची पण मी चित्र दाखवते. दाखव दिव्या, तुम्ही बघा तिने काढलेली चित्र. हे बघा, कृष्ण काढलेला आहे. आणि वेगवेगळ्या चित्रकलेच्या ज्या स्पर्धा असतात त्यात ती नेहमी भाग घेत असते. आणि अशी कोणतीही स्पर्धा नाही ज्यात तिचा पहिला क्रमांक आलेला नाहीये. सकाळ पेपरची चित्रकला स्पर्धा असू दे, रोटरी क्लबची चित्रकला असू दे, कोणतीही चित्रकला असू दे, अगदी तुम्ही तिला रात्री 2 वाजता जरी चित्र काढायला सांगितलं तरी तिने खूप आवडीने ती चित्र काढते आणि अतिशय उत्तम अशा प्रकारे चित्र काढते. हुबेहूबपणा जो म्हणतात तो तिच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसून येईल. बघा तुम्ही, किती सुंदर चित्र काढलेली आहेत तिने. आणि कशाच्याही म्हणजे कुठचीही पट्टी बिट्टी किंवा काही वापरत नाही, अगदी रेखीव, अगदी. आणि 5 ते 10 मिनिटात ती कोणतंही चित्र काढून पूर्ण करते. त्याचबरोबर चित्रामध्ये कलर सुद्धा उत्तम प्रकारे भरते ती. हे बघा, तुम्हाला कौतुक वाटेल खरोखर तिच्या चित्रकलेचं. अशी ही आमची विद्यार्थिनी. आता माझी दुसऱ्या विद्यार्थिनीबद्दल तुम्हाला सांगते. ही माझी दुसरी विद्यार्थिनी आहे तुबा. तर आमच्या शाळेमध्ये शाळा पूर्व तयारीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी आम्हाला सेल्फी पॉईंट हवा होता. तर तिच्या आईला आमच्या मॅडमनी काल फोन करून सांगितलं की सेल्फी पॉईंट तयार करायचा आहे. तर तिने रात्री जागून हा सेल्फी पॉईंट तयार केलेला आहे. तर तुम्ही बघा, हे बघा किती सुंदर तिने तो सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. त्याला फुलं लावलेली आहेत, प्लस लाइटिंग केलेली आहे. म्हणजे मुलांकडे किती कला असतात, फक्त आपण त्यांना थोडंसं पुश करण्याची गरज असते आणि आपल्याला त्याचं आउटपुट बघायला मिळतं. तर अशी आमची मराठी शाळेची मुलं म्हणून मी नेहमी कौतुकाने सांगत असते की आपल्या मुलांना मराठी शाळेतच घाला. आजचा व्हिडिओ बघितलात, आमचे विद्यार्थी बघितले, तुम्हाला कसा वाटला आमचे विद्यार्थी कसे वाटले, त्यांची कला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.